मित्रांनो, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट्स चॅनल। आज आपण जाणार आहोत उरणला, पनवेलच्या पुढे ना रे? अच्छा, बेलापूर आणि पनवेलच्या आसपासच आहे, मधोमध उरणला यासाठी जात आहोत की आज आपल्याला करायचं आहे ब्लड डोनेशन, म्हणजे रक्तदान करायचं आहे। तर तुम्ही विचार कराल एवढ्या लांब तुम्ही का चाललेत, आपला दिघा गाव सोडून तिकडे एकदम उरण गावामध्ये। तर का चाललोय आपण तिकडे? हां, आमच्या कॉलेजची एक फ्रेंड आहे जान्हवी पाटील, तर तिचं घर आहे तिकडे आणि तिच्या म्हणजे त्यांच्या घरातल्यांनीच ते ऑर्गनाईज केलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प। तर आम्ही एक हेल्प म्हणून आणि रक्तदान हे खूप चांगलं दान असतं, तर ते आम्ही करण्यासाठी निघालो आहे। आम्ही टोटल 5 जण आहे। मी मया गाडी चालवतोय, इकडे या साईडला अक्षय गोळे आहे, सुदर्शन मानकुंबरे आणि या साईडला इकडे प्रशांत वरकडे पण आहे। प्रशांत इंगळे आला नाही आहे, त्याचं कारण त्याला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की विचारू। पण आता निघालो आम्ही स्कूटी घेऊन, बघू शकता आता आहे ऐरोलीमध्ये आणि इथून पोचायला नाही तरी 1 तास तरी जाईल। तर भेटू आपण आता मधल्या वाटेत, जर कुठे नाश्ता वगैरे करायला थांबलो तर। सो मित्रांनो, आपला पेट्रोल भरायचा कार्यक्रम इकडे चालू आहे। आपल्या 3 स्कूट्या आहेत आणि 3 स्कूट्यांमध्ये 1 या 2 ॲक्सेस आहेत आणि ही आपली एप्रिलिया आहे। 3 स्कूट्यांमध्ये 200 पेट्रोल टाकलं आहे महेश भाईने। आजचा स्पॉन्सर आहे महेश भाई जडियार। राबाड्यापर्यंतच आमचे 900 रुपये खर्च झालेत। 600 रुपये वाटतं की मलाच रक्त द्यायला चालू आहे। 600 रुपये तर पेट्रोलला खर्च झाला। नाश्ता किती? 700। अच्छा 700। नाश्त्याला 200 रुपये खर्च झाला। मित्रांनो, आम्ही आलोय उरणच्या जवळच आलोय। आता इथून जस्ट जान्हवीचं घर आहे 5 ते 10 मिनिटावर, पण इथे आहे ना, इथे पाठीमागे बघा तुम्ही खूप पाऊस आहे आणि आम्ही पूर्ण भिजलो। आणि ॲक्च्युली जो गाडी चालवत असतो तोच भिजतो। हे जे मागे बसलेले आहेत हे पूर्ण सुके आहे। हे भाडी लोक मागे बसलेले पूर्ण सुके आहेत आणि हे बघा गाडी चालवणाऱ्याची अवस्था। काय करावं लागतं माझ्याकडे आता? हे असं ओलं आम्हाला रक्तदान करावं लागणार आहे। थंडीमध्ये आता हवा पण थंडी पण रक्तदान करूया। काय झालं रे हसायला? आम्ही चुकलंय, बरोबर झाला चुकलं काय तर आम्ही 3 गाड्या घेऊन निघालो। आम्हाला असं वाटतं की आम्हाला पूर्ण गोव्याची आठवण आली। आमच्या परत 3 गाड्या, असं वाटतं आम्ही एकदम लाईनीमध्ये रोडनी चालवत होतं, परत आम्ही गोव्यामध्येच आलोय असं आम्हाला वाईब एक तयार झालंय। तर काय नाही बोललो, मागे बसणारे भाडे सगळे सुके आहेत आणि आम्ही गाडी चालवणारे सगळे ओले आहे। तो बिचारा अक्षय गोळे बेस्ट 3 ड्रायव्हर आहेत, वर्षा गोळे आणि बाब्या। आम्ही दुसरं कोणाला गाड्या देत पण नाही चालत। हीच तर मोठी चुकी आहे। हायवेला आम्ही कसं कापतो बाब्या, मला तर ते चावीच हे करता येतं, चालूच करता येतं। तर इकडे जान्हवीच्या घराच्या इथे एक खूप मोठा आणि एक खूप सुंदर मंदिर आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी। खरं तर आम्ही आलो होतो मागे, जान्हवीच्या लग्नालाच आलेलो आम्ही सगळेजण, आणि तेव्हा तर मी काय ब्लॉग तर बनवत नव्हतो, त्यामुळे ते काय दाखवता नाही आलं। पण आज ते तुम्हाला मंदिर मी दाखवतो। खरंच खूप सुंदर आणि खूप मोठं मंदिर आहे। जमलं तर त्या मंदिराच्या आतमध्येही जाऊ आपण, पण आधी बघू। सगळ्यात पहिलं टार्गेट आहे ब्लड डोनेट करायचा। अशा तऱ्हे आम्ही आलो आहे उरण गावात, जसखर गावात आलेलो आहे। ऑफ रोडिंग केलेली आम्ही शूट करू नाही शकलो, नाहीतर तुम्ही भरपूर काय मिस केलं। आमची ऑफ रोडिंग असली भारी होती। आता एक राईड होता, राईड घ्या मित्रांनो।
रक्त साठवलेस ना? 2 दिवसापासून साठवून ठेवलंय. आज द्यायचंय ना. एवढी जाड सुई असते डायरेक्ट आरपार. तयारीमध्ये रक्तदान करून झालेलं आहे नुकतंच. बाब्या 2 पिशव्या काढल्या. 2 नाही, एकच काढली, मोठीवाली पिशवी. तसेच आमचे धडाडीचे कार्यकर्ते अक्षय गोळे हे वर्षातून 7 वेळा रक्तदान करतात. गाईज इथे ब्लड डोनेशन चालू आहे. अक्षय गोळ्याच्या पिशव्या भरतायत इथे. मयाचं झालंय ब्लड डोनेट करून. इकडे तुम्ही सुद्याला बघू शकता. सुद्याच्या पण पिशव्या काढल्यात. वरकडेच्या पिशव्या इकडे चालू आहेत प्रशांतच्या. आणि माझं पण ब्लड डोनेट करून झालेलं आहे. माझ्या हाताला आता इथे कापूस लावलेला आहे. तर थोडासा होळीसारख्या रक्ताच्या पिचकाऱ्या उडू नये म्हणून ते आता बँडेज लावतील मला. आणि मग त्यानंतर मला सोडतील इथून. त्यानंतर आपण जाऊ या मंदिराच्या बाहेर. आपण सध्या आहे या मंदिरामध्ये. सो मित्रांनो, तुम्हाला ते मंदिर बघायचं होतं तर मी तुम्हाला ते मंदिर दाखवतो. आमचं ब्लड डोनेशन करून झालेलं आहे आणि आम्हाला स्मरणार्थ एक टी शर्ट मिळाली आहे 4544. ज्यांच्या स्मरणार्थ होतं त्यांचा फोटो पण आहे टी शर्टवर. फ्रंटला आहे. याचं नाव आहे गुलाब भाई म्हात्रे. मला वाटलं तर ते मंदिर तुम्हाला बघायचं होतं, मी दाखवतोय. जस्ट ही मंदिराची साईड बाजू आहे. ब्लड डोनेट केल्यानंतर आम्हाला एक काय ते गरम पाण्याची इलेक्ट्रिक पिशवी चार्जेबल मिळाले, ज्याच्याने अंग शेकवू शकता. मीच शेकवणार आहे. आणि आम्ही आलो आहे सध्या मंदिराच्या बॅक साईडला. इथे बघू शकता कोणत्या लेवलची शांतता आहे. इथून आम्हाला जायचं आहे ॲक्च्युली जेवायला. तर आम्ही वाट बघतोय पाऊस जर जायची. तर आता थोडा थोडा पाऊस कमी झालेला आहे. मित्रांनो, ही आहे मंदिराची फ्रंट साईड. बघू शकता किती मोठं मंदिर आहे आणि किती सुंदर कोरीव काम करून बनवलेलं जसखर गावामधलं मंदिर आहे. घर नाही इकडे जायचे. गोवा इन उरण. गोवा वाइब्स इन उरण. मी गोल फिरवून तिथेच आणलं तर
सो गाईजांनो आम्ही लॉलीपॉप ऑर्डर केले तर ते तिकडे सजतायत. लॉलीपॉप आलेले आहेत. तुटून पडली गँग. हत्यार तांदूळ चोर खाते पण अरे ते खाते पण एक्स्ट्रा घेऊन असं बुचका मारतोय. जनसौस्थितं गणपती सदा मंगलम शुभमंगल. नयनी त्यासी समर उमने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे सदा मंगल शुभमंगल. उद्या गणपती शुभमंगल. मधुमंडपी वधुवरा तुझ्या सदा मंगलम तांदूळ अक्रोड घेतलं. पंचिका मारतो. कुठं नाही भेटून थांब तोडा सगळ्यांना
पायाला लागून तिकडे उडाला.